थोड्याच दिवसावर पार आमचे पेपर आले, त्यामुळे कॉलेजच्या ट्युटोरियल लिहू पार बोटाचा खुळखुळा झाला. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. आज होती शनी अमावस्या, त्यासाठी मी आपला आजीबाई निघालो होतो मारुतीच्या मंदिरात. तसं पण आमच्या दोघांमागं पार आजपासून 7:30 लागणार, त्यामुळे म्हणलं बजरंगबलीचा आशीर्वाद पार आमच्यावर असलाच पाहिजे. मस्तपैकी सकाळी सकाळी रुईचे पानं आणून हार करून घेतला आणि आपल्या मारुती रायाला अर्पण केला. आणि आपल्या मारुती रायाला एकच मागणं माहितलं की आपल्या शेतकरी वर्गाला कायम सुखी ठेव. आणि इथून मागे जे झालं ते मला माहित नाही, पण इथून पुढचं मात्र सगळं तुमच्याच हातात आहे म्हणलं. आणि आपली पब्लिक कमेंट मध्ये आज जय बजरंगबली आलंच पाहिजे बरं का. त्यानंतर आम्ही दोघांनी पण नारळ गिरळ फोडलं आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन निघालो आपापल्या कामाला. काय कांद्याच्या गोण्या घेण्या घेऊन निघालो होतो शेतात. यांना सोडून परत यायचं होतं मला घरी, कारण की आज आपली सवारी होती कॉलेजला. घरच्या ना पार आपले टीव्ही शेतात नेऊन पार भरून टाकली. पहिले तर तिला धुवून काढली आणि निघालो आपल्या रस्त्याने. आणि 150च्या स्पीडनं लगेच येऊन पोहोचला आपल्या कॉलेजच्या खिडकीमध्ये, कारण की आज करायचं तुम्हाला आपल्या स्कॉलरशिप फॉर्मचं सबमिशन. आम्हा पोरींना पार स्कॉलरशिपचे मिळून येणारे सगळे 1000 रुपये वापस. आणि त्याच्यात पार आमच्या 50 सह्या घेतल्या आणि 4 महिन्यापासून कागदपत्र जमा करू बेजार. माझ्या मागचं एक टेन्शन जात नाही का, दुसरं टेन्शन लगेच तयारच राहतं. लगेच आमच्या कॉलेजवाल्यांना आम्हाला सांगितलं आणा म्हणे ट्युटोरियल लिहून लवकरात लवकर. आमच्या कॉलेजवाल्याचं पार सगळं काम घोड्यावरच राहतं, त्याला थोडी फार दम निघत नाही. लगेच विद्यार्थ्याची दैनच लावली सगळ्या. एवढ्या टायमाने इथं लॅबच्या शीटवर लाईट होता, लावला असतं तर तेवढंच आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढली असती. हे सगळं लक्षात आलं माझं आपलं काम झाल्यावर. माझ्या डोक्यात पार काय भोंगे चालले काही समजाना झालं. मी जातो आता घरी, तुम्ही घ्या आपल्याला फॉलो करून. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.